नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासमोर काही खरंच खूप मनोरंजक नोट्स आहेत. बरोबर पाहिलं तर हा फक्त एक तक्ता आहे, ज्यात 3 स्तंभ दिसतात. पण हा तक्ता म्हणजे देवाच्या आणि माणसाच्या नात्याचा हजारो वर्षांचा प्रवास सांगतो. या नोट्समध्ये पहिला करार, मग एक परिवर्तनाचा क्षण आणि शेवटी नवा करार यांची तुलना केली आहे. आता हे शब्द थोडे धर्मशास्त्रीय वाटू शकतात, पण त्यामागे एक जबरदस्त कथा आहे. आणि आज आपण हीच कथा उलगडणार आहोत. आपला उद्देश हा आहे की या 3 टप्प्यांमधली प्रगती कशी झाली, त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, हे सोप्या भाषेत समजून घेणे. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे, चला याचा उलगडा करूया. पहिला स्तंभ आहे पहिला करार. याला नियमशास्त्र असंही म्हटले आहे. आता नियम हा शब्द ऐकला की माझ्या डोळ्यासमोर येते ती एक लांबलचक यादी. हे करा, ते करू नका. हा करार खरंच तसाच होता का? बऱ्याच अंशी हो. पण त्यामागचा उद्देश समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. हा करार म्हणजे हे नियमशास्त्र लोकांपर्यंत थेट देवाकडून आलेलं नाही. याची एक साखळी होती. देव, मग देवदूत, मग मोशे आणि शेवटी लोक. हा एक अधिकृत पण थोडा अप्रत्यक्ष मार्ग होता. थांबा, पण हे इतकं अप्रत्यक्ष का? म्हणजे देव थेट लोकांशी का बोलला नाही? देवदूत आणि मोशे यांची मध्ये गरज का होती? हा खूप चांगला प्रश्न आहे. स्रोतांनुसार देवाचं पावित्र्य आणि माणसाची पापी अवस्था यांच्यात इतकं अंतर होतं की थेट संवाद शक्य नव्हता. त्यामुळे मध्यस्थांची गरज होती. पण या कराराचा मुख्य उद्देश नियम पाळायला लावणं नव्हता, तर काहीतरी वेगळंच होतं. आणि तो उद्देश काय होता? त्याचा मुख्य उद्देश होता दोष सिद्ध करणे. म्हणजे पाप काय आहे, चूक काय आहे, याची लोकांना आरशासारखी स्पष्ट जाणीव करून देणे. या नियमशास्त्रात पापावर विजय कसा मिळवायचा हे सांगितलेलं नव्हतं. अच्छा, पण पाप ओळखण्याची अचूक क्षमता होती. म्हणजे हे का एक्स-रे मशीनसारखं आहे? ते तुमचं हाड तुटलं हे दाखवू शकतं, पण ते प्लास्टर लावू शकत नाही. अगदी बरोबर. उत्तम उदाहरण आहे हे. आणि याच व्यवस्थेमुळे देवाशी असलेलं नातं एका विशिष्ट चौकटीत बांधलं गेलं. त्याला श्लोकांमध्ये दासत्वाचा आत्मा असं म्हटलं आहे. दासत्वाचा आत्मा? हो, म्हणजे लोक देवाची आज्ञा भीतीने पाळत असत. नियम मोडल्यास शिक्षा होईल ही भीती त्यांच्या मनात होती. ते नातं प्रेमाचं किंवा जिव्हाळ्याचं नव्हतं, तर एका मालक आणि त्याच्या गुलामाच्या नात्यासारखं होतं. म्हणजे देवाचे नियम पाळणं हे एका नोकरीसारखं होतं, जिथे चूक केली की बॉस ओरडणार, पण त्यात आपुलकी किंवा जिव्हाळा नव्हता, असं काहीसं? हो, तसंच काहीसं. आणि या कराराशी संबंधित जो समुदाय होता त्याला अरण्यातील चर्च असं म्हटलं आहे. हा तो समुदाय होता जो अरण्यातून प्रवास करत होता. स्रोतांनुसार या चर्चची एक महत्वाची ऐतिहासिक भूमिका होती. कोणती? ती पुत्राला म्हणजेच येशूला जन्म देणारी चर्च म्हणून ओळखली जाते. म्हणजे एका अर्थाने या पहिल्या कराराने आणि अरण्यातील चर्चने पुढच्या अधिक महत्वाच्या टप्प्यासाठी पार्श्वभूमी तयार केली. त्यांनी दाखवून दिलं की एक समस्या आहे, पण ते स्वतः त्या समस्येवरचा उपाय नव्हते. ठीक आहे, म्हणजे पहिल्या टप्प्यात समस्येचं निदान झालं, पाप, आणि नातं होतं भीतीचं. हे ऐकूनच थोडं निराश वाटतं. साहजिकच यानंतर काहीतरी बदल होण्याची गरज होती. आणि इथेच या तक्त्यातला मधला स्तंभ येतो, परिवर्तनाचा क्षण. स्रोतांमध्ये याला रक्तसिंचनाद्वारे नवीन कराराची स्थापना असं म्हटलं आहे. हे स्थित्यंतर कशामुळे घडलं? हे स्थित्यंतर पूर्णपणे क्रॉस या एका घटनेवर केंद्रित आहे. आणि इथे सर्वात मोठा बदल होतो तो मध्यस्थाचा. अच्छा. पहिल्या करारात देवदूत आणि मोशे मध्यस्थ होते, बरोबर, पण इथे स्वतः पुत्र मध्यस्थ आहे. त्यामुळे देवाकडून लोकांपर्यंत पोहोचल्याची साखळी बदलते. ती आता आहे पिता, मग पुत्र आणि थेट लोक. म्हणजे साखळी लहान आणि अधिक वैयक्तिक झाली. देवदूत आणि मोशेसारखे मध्यस्थ यातून वगळले गेले. याचा अर्थ देवाशी असलेलं नातं अधिक जवळचं झालं. अगदी बरोबर. आणि जिथे पहिला करार फक्त पाप दाखवत होता, म्हणजे फक्त निदान करत होता, तिथे आता उपचार होतो. आता पापाची केवळ जाणीव करून दिली जात नाही, तर प्रायश्चित्त घडतं. प्रायश्चित्त? हो, म्हणजेच पुत्राच्या बलिदानाच्या माध्यमातून पापांची क्षमा मिळते. आणि इथेच कृपा या संकल्पनेचा उगम होतो. कृपा म्हणजे ग्रेस. हा शब्द आपण खूप सहज वापरतो, पण या संदर्भात त्याचा अर्थ काय आहे? कृपा म्हणजे अशी गोष्ट जी आपण पात्र नसतानाही आपल्याला मिळते. नियमशास्त्र आपल्याला सांगतं की आपण काय करायला हवं. हो. तर कृपा
आपल्याला ते देते जे आपण स्वतः कधीच मिळवू शकत नाही. पापांची क्षमा. बरोबर. त्यामुळे नात्याचा पायाच बदलतो. भीतीकडून प्रीतीकडे, दासत्वाच्या आत्म्याकडून कशाकडे? प्रीतीच्या नात्याकडे. लोक आता दासत्वाच्या आत्म्याऐवजी म्हणजे त्या भीतीतून बाहेर पडून क्रॉसद्वारे देवाची प्रीती ओळखायला लागतात. आणि जेव्हा त्यांना ही निस्वार्थ प्रीती समजते तेव्हा ते स्वतः देवावर प्रीती करू लागतात. नातं भीतीकडून प्रीतीकडे वळतं. वा. स्रोतांमध्ये एक सुंदर कल्पना मांडली आहे, पुत्ररूपी मंदिर. म्हणजे पुत्र स्वतः पृथ्वीवरील मंदिर होता, जिथे देवाची उपस्थिती होती. आणि एक समांतर रचना दाखवली आहे. जसा अरण्यातील चर्चने पुत्राला जन्म दिला, त्याचप्रमाणे पुत्राने क्रॉसावरील रक्ताने आपली वधू म्हणजेच चर्च हिला जन्म दिला. ही कल्पनाच किती काव्यमय आणि शक्तिशाली आहे हो. हो, ही एक खूप शक्तिशाली प्रतिमा आहे. एका निर्मितीतून दुसरी निर्मिती. अरण्यातील चर्चने पुत्राला जगात आणलं आणि पुत्राने आपल्या बलिदानाने एका नव्या आध्यात्मिक समुदायाला म्हणजे चर्चला जन्म दिला. एका मृत्यूतून एका नव्या समुदायाचा जन्म होतोय. ठीक आहे, म्हणजे क्रॉसवर पापांची क्षमा मिळाली, नातं भीतीकडून प्रीतीकडे गेलं. पण मग गोष्ट इथे संपते का? कारण एक व्यावहारिक प्रश्न उरतोच. क्षमा मिळाल्यानंतरही माणसं पुन्हा पाप करतात, पुन्हा त्याच चुका करतात. यावर या स्रोतांमध्ये काही उपाय सांगितलाय का? मग या नव्या कराराची गरज काय? बरोबर. आणि म्हणूनच तिसरा आणि अंतिम टप्पा येतो, नवा करार. हा करार आत्म्याच्या नियमावर आधारित आहे. ही एक खूप मोठी झेप आहे. इथे नियम बाहेरून नादलेले नाहीत, जसे दगडाच्या पाट्यांवर लिहिलेले होते. इथे पवित्र आत्मा स्वतः विश्वासणाऱ्यांच्या अंतःकरणात राहतो आणि तोच त्यांच्यासाठी नियम बनतो. म्हणजे कायदा आता बाह्य नसून आंतरिक बनतो? हो. आत्म्याचा नियम हे ऐकायला थोडं अमूर्त वाटतं. याचा अर्थ असा आहे का की नियम आता आपल्या आतूनच येतात, जसं आपल्याला आतूनच कळतं की काय योग्य आणि काय अयोग्य आहे? हो, अगदी तसंच. यातील फरक असा आहे की तुम्ही ट्रॅफिकचा नियम पोलिसाच्या भीतीने पाळता की एक जबाबदार नागरिक म्हणून आतून वाटतं म्हणून पाळता. बरोबर. दरीसारखं आहे. यात मध्यस्थ कोण आहे हे पाहणंही महत्वाचं आहे. ही साखळी आणखी विस्तारते आणि अधिक वैयक्तिक होते. ती कशी? याचा क्रम असा आहे, पिता, मग पुत्र, मग पवित्र आत्मा, ज्याला दुसरा कैवारी म्हणले आहे, आणि मग लोक. म्हणजे देवाचा आत्मा थेट प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या आत कार्य करतो. हा सर्वात थेट आणि जवळचा संबंध आहे. हो. तर मग विश्वासणाऱ्यांसाठी याचा नेमका परिणाम काय होतो? जर कृपा पापांची क्षमा करते, तर आत्म्याचा नियम काय करतो? याचा परिणाम आज्ञापालन आहे. पण हे नियमशास्त्राच्या आज्ञापालनापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. इथे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पापावर विजय मिळवला जातो. फक्त पाप ओळखणं किंवा क्षमा होणं नाही, तर त्यावर मात करण्याची शक्ती मिळते. यालाच स्रोतांमध्ये सत्य असं म्हटले आहे. कृपा आणि सत्य हे दोन्ही शब्द आपण अनेकदा एकत्र वापरतो. पण इथे फरक महत्वाचा दिसतोय. म्हणजे कृपा ही एक प्रकारे कायदेशीर माफी आहे, लीगल पार्डन. पण सत्य म्हणजे त्या पापाच्या सवयीतून बाहेर पडण्याचं सामर्थ्य, प्रॅक्टिकल पॉवर. हा फरक बरोबर आहे का? अगदी अचूक. कृपा आपल्याला पापाच्या शिक्षेतून वाचवते, तर सत्य आपल्याला पापाच्या शक्तीतून मुक्त करते. आणि यामुळे विश्वासणाऱ्यांना दत्तक पुत्राचा आत्मा प्राप्त होतो. थांबा, म्हणजे हा फक्त नात्यातला बदल नाहीये. हे तर ओळख, आयडेंटिटी बदलण्यासारखं आहे. एका क्षणी तुम्ही कायद्याचे गुलाम आहात आणि दुसऱ्या क्षणी तुम्ही कुटुंबाचे सदस्य, देवाचे मूल बनता. हा तर प्रचंड मोठा बदल आहे. हो, हाच या प्रवासाचा कळस आहे. ते आता नियमशास्त्राच्या अधीन असलेले दास राहत नाहीत, तर ते देवाचे दत्तक पुत्र बनतात. त्यामुळे ते भीतीने नव्हे, तर प्रीतीने नियम पूर्ण करतात. एका मुलाला आपल्या वडिलांना खुश करायचं असतं, शिक्षा टाळायची नसते. नात्यातला हाच तो मूलभूत फरक आहे. हे खूपच स्पष्ट आहे. आता या नव्या करारानुसार जी चर्च किंवा समुदाय तयार होतो, त्याबद्दल स्रोतांमध्ये 2 मनोरंजक वर्णनं आहेत. ती थोडी क्लिष्ट आहेत, म्हणून आपण ती हळूहळू उलगडूया. पहिलं आहे रक्ताने विकत घेतलेली चर्च. याचा नेमका अर्थ काय? रक्ताने विकत घेतलेली चर्च ही साक्षीदारांची बनलेली आहे. स्रोत सांगतात की पुत्राच्या क्रॉसमुळे आणि या लोकांच्या साक्षीमुळे सैतानाला खाली टाकलं जातं. हे लोक केवळ विश्वास ठेवत नाहीत, तर ते त्यांच्या जीवनातून आणि साक्षीने त्या विश्वासाला सिद्ध करतात. त्यांना उरलेले लोक आणि विजयी असंही म्हटलं आहे. उरलेले लोक, द रेमनंट, हा शब्दप्रयोग खूप ठिकाणी येतो. याचा अर्थ असा आहे का की बहुसंख्य लोक या प्रवासात मागे राहतात? हे निवडक लोकांबद्दल बोलत आहेत का?
स्रोतानुसार याचा अर्थ असा दिसतो की जे शेवटपर्यंत टिकून राहतात आणि केवळ विश्वासच नाही तर पापावर विजय मिळवतात ते या गटात येतात. ही एक समर्पित आणि विजयी भूमिका आहे आणि या विजयी लोकांना एक विशेष अधिकार मिळेल असंही म्हटलं आहे. हो, इथे एक वेगळा शब्द वापरला आहे जो कदाचित कोरियन भाषेतून आला असावा, छलजांगॉन्से. त्याचा अनुवाद लोखंडी दंडाचा अधिकार असा दिला आहे. हे ऐकायला थोडं हिंसक वाटतं. याचा नेमका अर्थ काय आहे? तो शब्दशः अर्थ नाहीये. इथे एक शक्तिशाली कल्पना वापरली आहे, लोखंडी दंडाचा अधिकार. याचा अर्थ केवळ सत्ता नाही तर न्यायाने आणि दृढतेने राज्य करण्याची क्षमता. जसे एक राजा आपल्या राज्यात सुव्यवस्था आणि न्याय प्रस्थापित करतो, तशीच एक आध्यात्मिक अधिकारपदाची भूमिका या विजयी लोकांना देवाच्या मोठ्या योजनेत, विशेषतः 1000 वर्षांच्या राज्यात दिली जाईल, असं हे स्रोत सांगतात. म्हणजे हे शारीरिक सामर्थ्याबद्दल नसून आध्यात्मिक अधिकार आणि न्यायाने राज्य करण्याच्या क्षमतेबद्दल आहे. आणि या चर्चवर पहिले व शेवटचे पर्जन्य म्हणून पवित्र आत्मा येतो असंही म्हटलंय. हे कशाचं प्रतीक आहे? हे आध्यात्मिक आशीर्वादाच्या 2 महत्त्वाच्या टप्प्यांचं प्रतीक आहे. पहिले पर्जन्य हे सुरुवातीच्या चर्चला मिळालेल्या सामर्थ्याचं प्रतीक आहे, तर शेवटचे पर्जन्य हे शेवटच्या काळात मिळणाऱ्या अंतिम आणि अधिक मोठ्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. ठीक आहे, हे खूप विस्तृत आहे. आता दुसरं वर्णन, दिव्याचा स्तंभरूपी चर्च, हे पहिल्या गटापेक्षा वेगळे आहेत का की त्याचाच एक भाग आहेत? स्रोतांनुसार दिव्याचा स्तंभरूपी चर्च हे रक्ताने विकत घेतलेल्या चर्चमधीलच एक विशिष्ट गट असल्याचं दिसतं, जो विशेषतः शेवटच्या काळात सक्रिय असेल. त्यांचा संबंध पवित्र आत्म्याच्या शेवटच्या पर्जन्याशी आहे, जो अंतिम आणि सर्वात शक्तिशाली आध्यात्मिक वर्षाव मानला जातो. म्हणजे जर रक्ताने विकत घेतलेली चर्च हे संपूर्ण सैन्य असेल, तर दिव्याचा स्तंभरूपी चर्च ही त्यातील अंतिम मोहिमेसाठीची स्पेशल फोर्स युनिट आहे, अशी तुलना करता येईल का? हो, ही एक चांगली तुलना आहे. स्रोतानुसार ही 2 साक्षीदारांची चर्च आहे. त्यांची भूमिका शेवटच्या काळात सैतानाच्या अंतिम न्यायाची पुष्टी करण्यासाठी पुत्राचे अनुसरण करणे ही असेल. थोडक्यात हे आघाडीवरचे सैनिक आहेत जे एका विशिष्ट आणि अंतिम कार्यासाठी निवडले गेले आहेत. तर आज आपण एक स्पष्ट प्रवास पाहिला, पापाची जाणीव करून देणाऱ्या नियमापासून, मग पापांची क्षमा करणाऱ्या बलिदानापर्यंत, आणि शेवटी पापावर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य देणाऱ्या आत्म्यापर्यंत. प्रत्येक टप्पा पुढच्या टप्प्याची गरज निर्माण करतो आणि त्याला पूर्ण करतो. भीती, क्षमा आणि सामर्थ्य. यात सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की प्रत्येक टप्प्यावर देवाशी असलेल्या नात्यात कसा बदल झाला. नियमशास्त्राखालील गुलामाच्या भीतीपासून, कृपेद्वारे मिळालेल्या क्षमेमुळे निर्माण झालेल्या प्रीतीपर्यंत, आणि दत्तक पुत्राच्या हक्काने मिळालेल्या मुलाच्या आत्मविश्वासापर्यंत. हा बाह्य नियमांकडून आंतरिक सत्याकडे, एका मालक-गुलाम नात्याकडून पिता-पुत्र नात्याकडे झालेला प्रवास आहे. या स्रोतांनी हा एक सुनियोजित प्रवास आपल्यासमोर मांडला आहे. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. आज व्यक्ती किंवा समुदाय या प्रवासात स्वतःला कोठे पाहतात? हा एक ऐतिहासिक क्रम आहे जो पूर्ण झाला आहे, की हा एक वैयक्तिक आध्यात्मिक प्रवास आहे ज्यात प्रत्येक जण या टप्प्यांमधून जातो, किंवा कदाचित दोन्ही एकाच वेळी घडत आहेत? आज लोक कोणत्या व्यवस्थेखाली जगत आहेत? नियमांच्या भीतीखाली, कृपेच्या समाधानावर, की आत्म्याच्या सामर्थ्यात? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.